यावेळेला कॅमेरामॅन पुन्हा एकदा मात्र मैदानाच्या दिशेने घेऊन जात आहेत मिस्टर अजय भारद्वाज. ऑस्डन पावकर वेगवान मारा करण्यासाठी बॅकफुटला जाऊन जबरदस्त वीरेंद्र सेवाग कॉपी बुक स्टाईल मध्ये रुपेश कोळीच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत दर्जेदार सनसणीत चौकार. 4 चौकार. प्रकाश पाटील मॅन ऑफ द मॅच साठी यायचे आपण. प्लेअर ऑफ द मॅच 46 धावा. जबरदस्त आक्रमकतेचा सितारा कसा असावा हे प्रकाश पाटीलने दर्शवून दिलं. टिवरी गावातील अनमोल रत्न आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. रुपेश कोळी एक दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, नायगावचा ब्रँड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, रुपेश कोळीच्या बॅटमधून आलेला हा सनसणीत चौकार पाहावयास मिळाला. ऑस्डन पावकरच्या या गोलंदाजीवर टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा फटका आपण पाहू शकलात. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने मात्र फार वेगाने निघून जातोय. जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. रुपेश कोळीच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत पुन्हा एकदा क्वालिटी दर्जाचा चौकार. 4 या मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिलं जाईल. विनीत पावशे यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते, विनीत जी पावशे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण प्रकाश पाटील याच गावातील अनमोल रत्न आणि त्यांना मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहू शकतायत. दिनेश पाटील यांची आत्याची मुलं आहेत आणि आज त्यांच्या विनंतीस मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो. तो वेळ काढून मात्र उपस्थित झाले. प्रकाश पाटील व्हेरी वेल प्लेड, सुपर बॅटिंग. यस इट इज अ वाईट आणि प्लस डिक्लेरेशन झोन. 1 यावेळेला 2 धावा मिळतील. नंदकुमार आम्हाला दर्शवतात की धावसंख्या झाली 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा, 10 रन. यावेळेला आपण पाहू शकतायत दीपेश स्मृती चषक 2022चा आजचा सलग 3रा दिवस. या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. एका साईडला संघ देवांश 11 वसई कोळीवाडा हा संघ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय, तर एका साईडला एकविरा स्पोर्ट्स नायगाव, रुपेश कोळी आणि विशाल कोळी. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खूप भरभरून प्रेम मिळालं एकविरा स्पोर्ट्स नायगावच्या स्पर्धेमध्ये. आणि खास करून जयप्रकाश कोळी यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. त्यांच्या माध्यमातून सप्रेम भेट मला दिली गेली. एकविरा स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. 10 धावा, 10 रन. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा. ऑस्डन पावकर आपल्या गोलंदाजी मार्कवर. वसई कोळीवाडा एक्सप्रेस खूप चांगली गोलंदाजी. या गोलंदाजाने मात्र जे इम्प्रोव्हायझेशन केलंय अप्रतिम. परंतु तुमची कन्सिस्टन्सी, तुमचं सातत्य इज मोस्ट इम्पॉर्टंट. सरळ बॅटने रुपेश कोळीचा स्टायलिश फटका पाहायला मिळतोय. वी फॅक्टर मध्ये 1 बाउन्सने चेंडूला मात्र यावेळेला वळवलं गेलंय. लगातार 3 चेंडूवर 3 खणखणीत दर्जेदार चौकार. 4 रे आला रे गोल्डन मॅनियो मितेश भाई आला. आला रे गोल्डन मॅनियो मितेश धुले आला. आला रे गोल्डन आले तर मितेश धुळे साहेब व्यासपीठावर सुद्धा आहेत. 1000 रुपये आर के एंटरप्राइजेस रणजितजी किनी साहेब. 3 चौकार जेव्हा जेव्हा येतात, 3 षटकार येतात, तेव्हा आर के साहेबांचे मात्र जरूर हात खिशाकडे जातात. आणि केतन भोईर ते मात्र आमच्याकडे आणून देत आहेत. आयोजक सुद्धा आहेत. आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज यावेळेला आपण पाहू शकतायत. रुपेश कोळी यांना यावेळेला आपण पाहू शकतायत आलेले आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते फलकावर. 15 रन्स, 15 धावा. चेंडू फेकून झालेत ऑस्डनचे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या 15 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. शांत चित्तेने खेळ चाललाय. एका साईडला ऑस्डन पावकर नियंत्रण नाहीये, मात्र रुपेश कोळीची बॅट बोलू लागले मैदानाच्या आतमध्ये. कारण क्वालिटी दर्जाची ही स्पर्धा. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर थोडासा बॅटचा एज घेऊन चेंडू निघून जातोय शॉट थर्डमॅनला. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाईल. विशाल कोळी एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते 16, 16 रन्स. टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे चाललंय. 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय आणि जीव की प्राण आता क्रिकेट झालाय. प्रत्येक खेळाडूंचा श्वास निर्माण झालाय तो क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. कारण अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न फसतोय की काय
जबरदस्त सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट गॉन. थँक्यू विजय. पहिलं षटक संपलंय. धावपैकीवर आहेत ते 16 धावा, 16. एक गडी बाद. व्यासपीठावर विराजमान असलेल्या पाहुण्यांचा आम्ही यथोचित मान सन्मान करतोय. एंबूर गावचे सुपुत्र आदरणीय सन्मान्य प्रशांत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी विनंती करतो त्यांचा आपण यथोचित मान सन्मान करूया. RK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर युवा समाज कार्यकर्ते कुमार रणजित प्रकाश केनी साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे सन्मान करूया. प्रशांत पाटील साहेबांचा एंबूर येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व ज्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. RK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कुमार रणजित प्रकाश केनी साहेबांच्या माध्यमातून खरोखरच रणजित केनी साहेबांचं मी कौतुक करतोय. खेळाडूंना त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम ते करतायत. या व्यतिरिक्त जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद लुटतायत त्याच प्रेक्षकांकरता खास करून कुपन्स आणि काही बक्षिसं उपलब्ध करून दिलेत, म्हणूनच त्यांचं कौतुक. पुन्हा तुम्हाला घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक प्रमोद शेडगे. थँक्यू व्हेरी मच संदीपजी गावण सर. यावेळेला मितेशजी धुळे साहेब आपण पाहू शकाल. विनीतजी पावशे, राज पावशे यांना आपण पाहू शकतात आमच्या ऑन स्क्रीनवर. प्रताप भोईर मात्र कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना आणि प्रतीक गायकवाड साहेब या ठिकाणी आपण पाहू शकतात आणि त्यांची संपूर्ण टीम. खूप चांगलं क्रिकेट. पुन्हा एक सत्कार आपण करतोय. आदरणीय सन्मान्य निळकंठ पाटील राई साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. RK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रणजित केनी साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी व्यवस्थितरित्या पार पडतोय. वेलकम सर. अमरच्या बॅट मधून निघालेला हा फटका रॉकी पुढे सरसावतोय. तत्पूर्वी चेंडू मात्र यावेळेला सेफ झोन मधून बीट होऊन चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता येतोय हा खणखणी दर्जेदार चौका. 4. हाय स्वभाव साधा भोला, गर्व करीत नाही पैशाचा. थँक्यू डीजे. 20 धावा फलकावर. काय जबरदस्त अमर कोळी आणि विशाल कोळी हे 2 फलंदाज. रुपेश कोळी बाद झाल्यानंतर गुड डिलिव्हरी. कमबॅक कसं करावं आणि कमबॅक करत असताना गोलंदाज जस्टिन यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला खेळाडू बनला गेला होता जस्टिन लँगर. हे नाव ऐकलं असेल. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, ब्रायन चार्ल्स लारा, स्टीवॉ आणि त्यांच्या यादीमध्ये जस्टिन लँगर या खेळाडूला मात्र 2000 साली पुरस्काराने सन्मानित केलं गेलं होतं. ऑन साईडला खेळला गेलाय. तत्पूर्वी अमर कोळीच्या बॅटमधून निघालेल्या या 2 धावा आपण पाहू शकाल. प्रमोदची 2 मिनिटं थांबवतोय. पाहुणे आपले रजा घेत आहेत. मितेश धुळे, विनीत पावशे, राज पावशे, प्रतीक गायकवाड ही सर्व मंडळी इथून आपल्याला रजा घेताना दिसत आहेत. धन्यवाद सर. आपण बहुमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिला त्याबद्दल आपलं लाख लाख धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून आपण बदलापूर येथील रजनी स्पर्धा बघणार आहोत. अजित दादा स्मृती चषक नाईट स्पर्धा आणि सध्या ही सर्व मंडळी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये बघतायत. फोटो सेशन केलं जात आहे. कॅमेऱ्यामध्ये हा संपूर्ण क्षणचित्र कैद केले जात आहेत. प्रमोदजी काय वाटतंय, बड्या हस्ती या टुर्नामेंट्सला भेट देत आहेत? नक्कीच या ठिकाणी डेफिनेटली अमूल्य वेळ काढून उपस्थित झालेत आणि त्यांच्या समोर एक क्षणचित्र काहीतरी आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी दिनेशजी पाटील साहेब त्या ठिकाणी, रणजितजी किनी साहेब, जगदीशजी पाटील साहेब. खऱ्या अर्थानं यावेळेला आपण पाहू शकतायत दिनेश पाटील यांच्या समवेत विनीत पावशे जे आत्याची मुलं आहेत, राज पावशे आपण पाहू शकतायत, प्रतीक गायकवाड, मितेशजी धुळे आणि प्रताप भोईर यांना सुद्धा आपण पाहू शकाल. लेफ्ट आर्म गोल्डन इरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं आणि सर्व हँडशेक करत असताना मात्र रजा घेत आहेत. आपला प्रवास सुखकारक हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. जाऊया आपण थेट मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामना सुरू आहे. 2 संघांमध्ये कडवी लढत आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं मात्र यावेळेला क्षणचित्रे आपण बंदिस्त करतायत. केतन भोईर, जनक भोईर, विलास पाटील नेहमी सारखे यांच्या समवेत. ऑन साईडला एक धाव तर आणि दुसरी धाव सुद्धा काय कंप्लीट केली जाते का? यस. आणि यावेळेला 2 धावा नंदकुमार आम्हाला दर्शवत आहेत. 24 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. ऑल इज वेल. ऑन साईडला अमर कोळीच्या बॅट मधून निघालेला हा फटका इंटू द गॅप मध्ये
वन बाउन्सने चेंडू क्लिअर होतोय, चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. दमदार चौकार. आठ 2 मिनिटं थांबवायचे. धन्यवाद मितेजी धुळे साहेब, तसेच विनीत जी पावशे, राजजी पावशे, प्रतीक गायकवाड. आपण अमूल्य वेळ या ठिकाणी दिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद. दिनेजी पाटील, जगदीजी पाटील यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आणि थँक्यू व्हेरी मच. खूप चांगलं क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये 28 धावा, 1 गडी बाद, 5 चेंडूमध्ये 12 धावा आपण पाहू शकलात. आतापर्यंत अमर कोळीच्या बॅटमधून दर्जेदार फलंदाजी आमच्या ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकतायत. आर के साहेब सुद्धा त्यांच्या समवेत, मितेजी धुळे साहेब यांच्या समवेत, दिनेजी पाटील, प्रताप भोईर, तदनंतर विनीत पावशे, राज पावशे, तदनंतर आपण पाहू शकाल प्रतीक गायकवाड आणि संपूर्ण गोल्डन टीम ग्रुप या ठिकाणी उपस्थित झाला, ज्यांची स्पर्धा अजितदादा स्मृती चषक आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यांचं खूप खूप धन्यवाद असेल. 28 धावा, 1 गडी बाद. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. सामना सुरू होतोय. 1.5 चेंडूचा एकंदरित खेळ समाप्तीवर झाला आहे. जाऊया आपण जस्टिनच्या गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केलं गेलं. आतापर्यंत फटका चांगला होता, परंतु या वेळेला आपण बॅटचं एलिव्हेशन व्यवस्थित बनवता आलं नाही. जस्टिन आपल्या गोलंदाजीवर नाराज. फलंदाज या ठिकाणी बाद होताना 2 षटकांच्या समाप्ती अखेर 28 धावांवर एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाला दुसरा धक्का. 28 2 गडी बाद. थँक्यू. वेलकम बॅक. प्रवीणजी भगत साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावर आहेत, ज्यांनी पाण्याची व्यवस्था या संपूर्ण स्पर्धेला केले. त्यांचं खूप खूप आम्ही लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय. तेजस जी चौधरी, तुषारजी चौधरी आपल्याला पाहायला मिळत आहेत, आमच्या व्यासपीठावर आहेत. शैलेंद्र घोडेकर, अर्थातच शैलू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. ऑस्टन पावकर पुन्हा एकदा आपल्या कोठ्यातील दुसरा स्पेल यावेळेला घेऊन येत असताना देवांश 11 वसई कोळीवाडा हा संघ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतो आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना एकविरा स्पोर्ट्स नायगाव. दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि वसई तालुक्यातून आणि पालघर जिल्ह्यातून बिलॉंग करतायत. या अगोदर आपण पाहिलं दीपेश स्मृती टिवरी या संघाने मात्र कल्पेश पाटील हे सुद्धा उपस्थित झालेत. वेलकम कल्पेशजी, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. 2 बॅग लकी ड्रॉ कुपन, लकी ड्रॉ कुपन त्या ठिकाणी मात्र ओपन केलं जाईल. पुन्हा एकदा ऑस्टन पावकर. 3 षटकानंतर आपण जाणार आहोत लकी ड्रॉ कुपन कडे. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. एक धाव तर निश्चित स्वरूपात ही ताकद बनले ऑस्टन पावकरची. कधी यॉर्कर, कधी चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर, कधी बाउन्स, तर कधी स्लोवर वन. हे गुण वैशिष्ट्य एखाद्या गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून असायला हवं, कारण आताचं क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट झालंय. पहिले क्रिकेट हे फक्त ट्रॉफीसाठी खेळलं जायचं, परंतु आता क्रिकेट इज माय पॅशन बनलं गेलंय आणि फॅशन सुद्धा झालंय असं म्हणायला हरकत नाहीये. या वेळेला विशाल कोळीच्या बॅटमधून बॅकलिपचा उपयोग केला. चेंडू बराच वेळ हवेत आणि हा झेल मात्र या वेळेला सुटतोय. ही कॅच मोस्ट इम्पॉर्टंट होती, कारण विशाल कोळीला तुम्ही जीवनदान दिलंय आणि त्याचं भुगतान सोसावं लागेल का हा प्रश्नचिन्ह असेल. फ्रँकी थोडासा नाराज होत असताना आपल्या सहकार्यावर धावसंख्या 31, लॉस ऑफ 2 विकेट, 2.2 चेंडूचा केस झालाय. शैलू आणि विशाल या वेळेला मात्र दोन्ही काहीतरी बातचीत करत असताना, विशाल तुला काहीतरी मात्र या वेळेला करून दाखवावं लागेल, 50 क्रॉस करावीच लागेल, कारण या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल, आपल्याला या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर आपल्याला मात्र चांगली फलंदाजी करावीच लागेल. यावेळेला वेगवान रीड केलं होतं जरूर, परंतु लेन थोडासा विसरला विशाल नाईक. त्या ठिकाणी आपण पाहतोय विशाल नाईक यांचे आयडियल पंच कोण असतील तर सायमन टेफेल, मात्र यांना ते खूप मानतात आणि त्याच पद्धतीने मात्र यावेळेला पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकताय. प्रत्येकाचा आयडियल असतो नो डाऊट. आजच्या दिवसात टॉनी ग्रेग
खेळाडूने काही जबरदस्त आक्रमकता दाखवली होती टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये 1974 मध्ये. आतमध्ये येणारा चेंडू होता, चेंडू शरीराचा वेध घेतोय, लेग ग्लान्स केलाय की काय असं दृश्य आपल्याला जरूर पाहायला मिळतं. प्रॉपरली लेग ग्लान्स नव्हता यावेळेला. एक धाव आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली गेली. यस, थोडासा हलकासा एज लागला होता आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 34 धावा. 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना एकविरा स्पोर्ट्स नायगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सेकंड जो रनरअप राहिला होता एकविरा स्पोर्ट्स नायगावच्या मैदानात आणि झाई 11 संघाने मात्र तो चषक उचलला होता 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये. ऑन साईडला खेळताना आपण पाहू शकता फ्लिकचा फटका. एक धावनीची स्वरूपात डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, फेकी करतोय ॲक्युरेट आणि पंचांचं बोट उंचावलं गेलंय. द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. स्टीवन, काय जबरदस्त आक्रमकतेचा थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. व्हॉट अ थ्रो, सुपर. फलंदाज बाद. 35 या धावसंख्येवर तिसरा धक्का. चला या आपण लकी ड्रॉ कुपन वेळ आहे. बॅटर आतमध्ये जाईपर्यंत आपण लकी ड्रॉ कुपन कडे वळणार आहोत. प्रवीणजी भगत साहेब, या आपण लकी ड्रॉ कुपन 2 लकी ड्रॉ कुपन काढले जातील. पुस्तकांचा फ्रीज म्हणजे बॅग बॅग साठी कुपन असतील. 2 कुपन साठी आपण सज्ज राहा. कुपन क्रमांक आहे 15 कुपन नंबर 15. त्याच्यानंतर डबल 8 कुपन नंबर 15 आणि दुसरे कुपन आहे डबल 8. आदरणीय सन्माननीय तुषार चौधरी साहेबांच्या हातामध्ये जो कुपन आहे ते कुपन क्रमांक 15 आहे आणि साई निधी ट्रान्सपोर्टचे मालक आदरणीय सन्माननीय प्रवीणजी भगत साहेबांच्या हातात जे कुपन आहे ते कुपन क्रमांक 88. प्रवीण भगत साहेबांनी आपल्याला या स्पर्धेकरता सलग 5 दिवसात पाण्याची व्यवस्था केलेली आहे. कुपन नंबर 88, कुपन नंबर 15. शाळेमध्ये जाण्याकरता गुड्डू आलेत. गुड्डू पाटील किती नंबर आहे? डबल 8 कुपन नंबर 8. गुड्डू करताय कुपन नंबर 8 जात आहेत. गुड्डू, बॅग मिळाली, पुन्हा शाळेत जाणार नाही? मॅच कडे सुद्धा नजर असेल. कुपन नंबर 15. मॅच कडे आपण पुन्हा वळूया. कुपन नंबर 15 या लवकर. O2 कॉमेंट्री बॉक्स. धावांची गती फलकावर झालेली आहे. 35 धावा, 3 गडी बाद झाले, 2.4 चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाज ऑस्टन पावकर. गणेश कोळीचा हा जबरदस्त वेगवान मारा, वेगवान चेंडू होता. सरळ चेंडू गणेश कोळीला अचंबित करून जाणारा सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळाली. सरळ यष्ट्यांचा वेध घेताना फर्निचर डिस्ट्रॉयड केलं गेलंय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन गणेश कोळी. कुपन नंबर 15 या लवकर. कुपन नंबर 15 5 मिनिटाच्या आतमध्ये आलं तरच तुम्हाला हे बक्षीस मिळेल, बॅग. अन्यथा दुसरी चिठी काढण्यात येईल. मॅच कडे आपण रवाना होऊया. सध्याच्या स्थितीला धावा लागल्या जात आहेत. सुरू असलेल्या मॅच मध्ये फलंदाजी करणाऱ्या एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाच्या 35 धावा, 35. पुन्हा एकदा मी वळतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तुम्हाला रिझवण्याकरता, मधुर वाणीने भिजवण्याकरता सज्ज होत आहेत प्रमोदजी शेडगे. 35 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. टॅप केला जातोय अंडर बॉक्स स्टाईल मध्ये डायगो. यावेळेला आपण पाहू शकाल डॉट चेंडू येत असताना संघाची स्थिती मात्र यावेळेला आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ, 35 धावा, 3 गडी बाद. पाणी जाईल मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी आपण वळणार आहोत या ठिकाणी बिपिनजी भोईर, डीजे मॅन.
कुपन नंबर 15 येते का? कुपन नंबर 15. चला आम्ही दुसरं कुपन काढतोय. महेंद्र आदरणीय सन्मान्य तुषार चिंतामण चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण एक कुपन काढूया. पुढचं कुपन असेल बॅक करताच. कुपन नंबर 9. दोन कुपन यांच्याकडे आहेत, आम्हाला एक सुद्धा नाही. कुपन नंबर 9 बॅग. नुकताच प्रवीण भगत साहेबांनी सुद्धा उल्लेख केला होता. बेटा कितवीला जातोस शाळेमध्ये? 7वी. बॅग मिळाली, बरं झालं. अगोदरची बॅग कशी आहे तुझी? ती पण चांगली आहे. मग आता ही तुला ठेवणार की तुझ्या मित्राला देणार? मला ठेवणार. तुलाच ठेवणार. कॉंग्रॅच्युलेशन. जतीन नगेश पाटील याला ही बॅग मिळते शाळेमध्ये जाण्याकरता. प्रमोदजी पुन्हा आपण वर्णन करूया धाव बोर्ड जो स्कोर बोर्ड आहे तो काय आहे, काय स्थिती आहे चालू असलेल्या मॅचची? 3 षटकांचा खेळ झालाय. 35 धावा, 4 गडी बाद. आपण पाहू शकाल षटक क्रमांक 4 रॉकी आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. शैलू सारखा एक मातब्बर खेळाडू आज खरी गरज असेल संकटात सापडलेल्या संघाला वर कसं काढेल याकडे लक्ष असेल. कारण जेव्हा संकटात संघ सापडतो ना त्यावेळेला तुम्ही वर काढण्याचा प्रयत्न करता आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करता, त्यावेळेला जरूर डेफिनेटली चांगला खेळ होत असतो. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बैठकी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ चेंडू मात्र शरीराचा वेध घेत खेळपट्टीवर राहतोय. रॉकीचं कौतुक करेन, सातत्य या गोलंदाजाने जरूर ठेवलं गेलंय. 35 धावांवर 4 गडी बाद झालेत आतापर्यंत. एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाची स्थिती आपण पाहू शकाल. या वेळेला शैलूच्या बॅट मधून निघालेला हा फटका स्टीव्हनच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. गुड कॅच. फलंदाज बाद होताना शैलू मात्र यावेळेला कागदोपत्री स्ट्रॉंग राहू शकला, मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहू शकला नाही. निराश, हतबल, हताश मनाने बॅक टू द डगआउट गॉन. पाचवा धक्का यावेळेला एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाला. नवीन फलंदाज सनी भोकाळे आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये. हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एका साईडला डायगो आपण पाहू शकाल स्ट्राईक एंडकडे. तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. 35 धावांवर 5 गडी बाद झालेत. परशुराम पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. विशाल नाईक भरपूर वर्ष क्रिकेट हाताळलं आणि आज कुठेतरी क्रिकेटची नाळ ही आपल्या समवेत जोडावी त्याकरता पंचांच्या भूमिकेत आपल्याला सातत्याने स्पर्धेत पाहायला मिळतात. 35 धावा 5 गडी बाद. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हलक्याशा हाताने सुरेख पद्धतीने कलात्मक फटका मनगडीच्या साहाय्याने फक्त चेंडूला दिशा दिले. एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर डायगोला सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावर 36 धावा. पहा विकेट जेव्हा जातात त्यावेळेला खूप दबाव असतो आणि दबावाला न जुमानता तुम्ही जेव्हा स्ट्राईक रोटेट करता त्यावेळेला दबाव ऑटोमॅटिकली मात्र निघून जातो आणि तेच मात्र यावेळेला डायगोने केलं. एक धाव घेतली, नॉन स्ट्राईक एंडला आला. सनीला स्ट्राईक एंडकडे ठेवलं. ऑन साईडला फटका चांगला आहे. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला होता परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आपल्याला पाहायला मिळतोय. एम्ब्रोज त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. 6वा धक्का सनी यावेळेला आज फ्लॉप शॉट ठरत असताना पाहायला मिळतोय. 36 लॉस ऑफ 6 विकेट. 3.4 चेंडूचा खेळ झालाय आणि 36 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्फूर्ती
चांगला स्टार्ट केल्यानंतर आता मात्र गोलंदाजांनी चांगलं कमबॅक करून दिलंय. रॉकी यांनी या षटकामध्ये 2 सफलता प्राप्त केल्यात. 4 बॉल टाकलेत, 4 बॉलमध्ये 2 गडी मिळवलेत, 1 मात्र धाव दिलंय. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम. सुंदर अप्रतिम. आमदार चषक विराथन बुद्रुकच्या मैदानात 1.5 लाखाच्या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स दिला होता या खेळाडूने. तोच मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा पटकावला होता. तोच रॉकी आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट. 36 धावा, 6 गडी बाद झालेत आतापर्यंत एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाचे. यावेळेला टप्पापर्यंत हलक्याशा हाताने प्रेशराईज होऊन खेळत असताना आपण पाहू शकताय डगआउट मधून थोडासा आक्रोश होतोय एकविरा स्पोर्ट्स नायगावच्या की ही कसोटी नाहीये. ते मात्र यावेळेला आपण पाहू शकता. तुम्हाला 5 षटकांचा फॉर्मॅट आहे. इथे थोडीशी कुठेतरी रिस्क घ्यावी लागेल आणि ते रिस्क न घेताना आपण पाहू शकता थोडंसं दडपणाचं ओझं मात्र यावेळेला डोक्यावर डायगोच्या आपण पाहू शकाल. परंतु रॉकीने ज्या रिदम सहित गोलंदाजी केले, अचूक टप्प्यावर वारंवार भेदक मारा करत असताना टप्पा अचूक जर असेल तर तुम्ही सक्षम गोलंदाज आहेत. धावसंख्या 36, लॉस ऑफ 6 विकेट. ऑन साईडला फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये यष्टीरक्षक जीवाची आकांक्षा करतोय, चेंडूला फेकतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यावेळेला 3 धावा निश्चित स्वरूपात डेफिनेटली मिळतील आणि तिहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 39 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या. त्या 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी एकविरा स्पोर्ट्स नायगाव आणि एकाच साईडला पाहायला मिळतोय देवांश 11 वसई कुळीवाडा. या 2 संघांमध्ये प्रथम फलंदाजी करतोय एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ आणि 39 वर पोहोचला गेलाय. 6 गडी बाद झालेत. फक्त शेवटचं आणि अंतिम षटक या पहिल्या डावातील पाहायला मिळतं. घेऊया एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. वेलकम बॅक. 4 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 39, लॉस ऑफ 6 विकेट, 39 धावा, 6 गडी बाद. स्ट्रगल आणि फक्त स्ट्रगल करत असताना आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये संदीपजी गावंड सर जोडले गेलेत. काय म्हणतील संदीपजी गावंड सर, शेवटच्या 6 चेंडूंमध्ये काय स्ट्रॅटेजी असायला हवी? मॅक्झिमम किती धावा यायला हव्यात फलंदाजीच्या दृष्टिकोनातून? 13-14 तरी धावा येतील असं मला वाटतंय आणि ते यायला हव्यात. संचित नावाचा खेळाडू आहे, डायगो नावाचा चांगला खेळाडू आहे. नक्कीच प्रेडिक्ट चांगलं केलं गेलंय. 13 ते 14 धावा यायला हव्यात. परंतु गोलंदाजाने कसून गोलंदाजी केले. सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण फ्रँकी आपल्याला पाहायला मिळतोय. अष्टपैलू नेतृत्व म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 1 धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 40च्या घरामध्ये 6 गडी बाद. इथे 50-55 टोटल जर होईल तर डेफिनेटली मात्र फायटिंग टोटल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. यावेळेला संचितच्या बॅटमधून निघालेला हा फटका पाहायला मिळतोय. रॉकी पुढे सरसावतोय, कोणतीही चुकी करणार नाहीये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेपर्यंत यावेळेला आपण पाहू शकाल संचित मात्र या ठिकाणी झेल करवी स्वरूपात बॅक टू द पॅव्हिलियन. बघितलं शेवटच्या षटकामध्ये जोरदार मारण्याचा प्रयास केला. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. ऑन साईडला खेळायचा होता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये येतोय आणि कोणतीच चूक करत नाही रॉकी. तो एक चांगला झेल टिपतोय. 7 गडी बाद, 40 धावा. नाजूक स्थिती आहे एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाची. परंतु हार न मानणाऱ्यांपैकी एक संघ गणला जातो टेनिस क्रिकेट विश्वात. यावेळेला मात्र ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केल्यानंतर चेंडू मात्र निघून जाईल गली रिझन मध्ये. तत्पूर्वी 1 धाव येते डायगोच्या बॅटमधून. फ्रँकीने सुंदर लेंथ अँड लाईन सहित गोलंदाजी केले. ज्याला सटीक लेंथ अँड लाईन म्हटली जाते हिंदीमध्ये, सटीक गेंदबाजी. त्याच पद्धतीने मात्र यावेळेला गोलंदाजी डेफिनेटली केली जाते सुरेख पद्धतीने. टप्पा अचूक, अप्रतिम. गुड डिलिव्हरी. पुन्हा एकदा निमेश सान्नेला यावेळेला आपण पाहू शकाल मजबूर केलं होतं शफल होऊन खेळण्यासाठी. शॉर्ट मिडॉनला चेंडू निघून जातोय. समोरच प्रवीणजी भगत यांना आपण पाहू शकाल. 5 दिवस सातत्याने पुण्याचं काम त्यांनी केले गेलंय.
आणि त्यांचं खरोखर द ग्रेट मराठा चषकामध्ये सुद्धा मोहनदादा पाटील यांच्या स्पर्धेत 7 दिवस पाणी त्यांनी उपलब्ध करून दिलं होतं, पाण्याची व्यवस्था केली होती, जी नुकतीच स्पर्धा पार पाडली. या सिटीज व्हाईट विशाल नाईक यांच्या माध्यमातून धावांची गती फलकावर 1 धाव ॲडिशनल होईल इन्क्लूड केली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 43 गडी बाद 4.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, आक्रमकता गोलंदाजीवर दाखवत असताना तत्पूर्वी मात्र क्षेत्ररक्षण ढिसाळ, फेकी केली जाते, तत्पूर्वी 2 धावा येतील आणि या दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती 45 धावा 7 गडी बाद 4.5 चेंडूच्या समाप्तीनंतर. खूप चांगलं क्रिकेट फ्रँकीच्या माध्यमातून पहा, जवळजवळ 4 धावा देत 6 धावा देत आतापर्यंत 1 गडी बाद केलाय. कॅल्क्युलेशन गोलंदाजी, उलटा चेंडू होता, डायगो व्यवस्थित घेऊ शकला नाही, सोने पे सुहागा करण्याची वेळ होती, मात्र गिफ्ट दिलं होतं ते स्वीकारता आलं नाही आणि एकदा वेत असताना कदाचित थोडीशी बॅटची एज होती आणि त्याचंच कारण यावेळेला पाहायला मिळालं. विशाल नाईक आम्हाला लगेच सिग्नल करतायत, परशुराम पाटील सर सिग्नल करतायत, यस बॅटची एज असल्या कारणानं एक धाव निश्चित स्वरूपात मात्र मिळेल ती डायगोला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 धावा आणि 47 धावांचं लक्ष 5 षटकांमध्ये आपण पाहू शकणार आहोत. देवांश 11 वसई कोळीवाडा या संघासमोर एकविरा स्पोर्ट्स नायगावने ठेवलं गेलंय 9.40चा रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. मात्र पुढील 5 षटकांसाठी या अखेरच्या आजच्या दिवसामधील मात्र नेक्स्ट सेकंड इनिंगसाठी येथील मायक्रोफोनवर संदीपजी गावण सर यांना मी विनंती करेन आपण मायक्रोफोनवर यावं. आपलं वेलकम आहे कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. जाऊया आपण बिपिनजी भोईर यांच्याकडे. एका बाजूला स्क्रीनवर चांगल्या पद्धतीने पक्षांना टिपलं जाते, कबूतर आपल्याला दिसत आहेत, त्याच्यानंतर खूप चांगलं काम करताना आता मात्र ड्रॉ केला जातोय. 2 या ठिकाणी बॅग आहेत, त्या बॅग करता हे कुपन्स काढले जात आहेत. व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते, कल्पेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते, कल्पेश पाटील मॅन फ्रॉम राजावळी गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व ज्यांच्या शुभ हस्ते चिठ्ठ्या काढल्या जात आहेत. 2 कुपन या ठिकाणी काढली गेलेत. कान समोर ठेवून ऐका. कुपन नंबर 26 2 6, कुपन नंबर 26 इंग्लिश मीडियमचे मुलं आहेत म्हणून इंग्लिशमध्ये बोलायला पाहिजे. पुढचं कुपन आपण बघूया. कुपन नंबर 89 89 8 कुपन नंबर 26, कुपन नंबर 89. ज्या कोणाचा असेल त्यांनी लवकरात लवकर या. आहेत का इथे कोण? शेवटच्या 5 मिनिटं आम्ही वाट बघतोय. कुपन नंबर 26, कुपन नंबर 89. ज्या कोणाकडे हे कुपन असेल त्यांनी लवकरात लवकर या. असं नाही ना की इस्त्री आणि फक्त कूलर साठी लोक येतात. हे बॅग साठी आहेत 2 कुपन. कुपन नंबर 26, कुपन नंबर 89. 5 मिनिटं आपण वाट बघूया. दुसऱ्या इनिंग कडे सुद्धा आमची नजर जाते. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर गीत. थँक्यू डीजे. फिल्डिंग लावून घ्या आपण लवकरात लवकर, कारण पंच सुद्धा मैदानाच्या आत जात आहेत. कुपनवाले आलेत. या लवकर शेवटची 2 मिनिटं आहेत. महिला आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. महिला भगिनी सुद्धा या क्रिकेट मॅचला बघतायत. डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्याला स्टॉल सुद्धा बघायला मिळत आहेत महिला बचत गटांच्या माध्यमातून.
सविता राजाराम मात्रे मॅडमना हे कुपन लागलंय. हसत येत आहेत. खरोखरच हसरा चेहरा प्रत्येक व्यक्तीचा असायला हवा. कुपन नंबर आहे त्यांच्याकडे कोणता तरी आहे 89 किंवा 26 नंबरचं कुपन. बॅग मिळते. बॅग आहे शालेय विद्यार्थ्यांकरता त्या बॅगचा वापर आपण करू शकतोय. पिकनिकसाठी जायचं असेल तरी सुद्धा वापर करू शकतोय. लॉंग ट्रिप साठी जायचं असेल तरी सुद्धा त्याचा वापर करू शकतोय. मॅडम या ठिकाणी आलेत आणि आदरणीय सन्माननीय तुषार चिंतामण चौधरी या स्पर्धेचे आयोजन करते, ज्यांच्या शुभ हस्ते हा या ठिकाणी आपण बॅग देताना मॅडमला. आता कुपन नंबर 89 लवकर या, शेवटचं 1 मिनिट शिल्लक आहे. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. समोरच आपल्याला कबूतर पगार मिळत आहेत. त्याच्यावरून आठवली 6 एप्रिल 1896चा दिवस आठवला. अथेन्स येथे ज्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाल्या पुनरुज्जीवन झालं, कारण जवळजवळ 397 वर्ष इसवी सन 397 पूर्वीपासून जो बंद पडलेल्या ज्या स्पर्धा होत्या त्या स्पर्धेचं पुनर्जीवन हे आपल्याला होताना दिसलं 6 एप्रिल 1896 साली. आणि कबूतर खऱ्या अर्थाने संदेश देणारं शांतीचं दूत म्हणून कबूतर हे त्यावेळेस सोडले गेले होते. ती आठवण मला समोरचे कबूतर मला दिसल्यावर आलेले आहेत. चला कुपन नंबर आता ते गेलेला आहे. आम्ही नवीन कुपन त्याकरता काढणार आहोत. मॅच स्टार्ट होतोय. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ सुरुवात. 47 धावांचं आव्हान. पहिले षटक टाकण्याकरता टेनिस विश्वातील नामवंत गोलंदाज आलाय विशाल कोळी. समोर फलंदाज आहे फ्रँकी. पहिलाच बॉल डिफेन्स पद्धतीने चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये वळवलं. 38 सर्कलच्या आत 1 धाव पूर्ण केली. या एका धावेनिशी खातं उघडलं. संघाची धावसंख्या 1. पहिल्या डावामध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये सर्व काही व्यवस्थित चाललं होतं एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाचं. तदनंतर मात्र टिचून आणि तिखट मारा गोलंदाजांनी दाखवलाय. पुढचा बॉल शॉर्ट बॉल इन द एअर. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली त्याच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार डोलदार वजनदार हा आलाय षटकार. आज असं वाटतं की क्रिसिल आणि फ्रँकी या फलंदाजांना रोखणं फार मुश्किल आहे. लॉंग ऑफ वरून 6 धावा मिळत आहेत. क्लीन बॉल यॉर्कर लेन. अतिशय चांगला बॉल. त्रिपुरा उद्ध्वस्त. विकेटचं पतन गॉन. फ्रँकी 7 धावा 1 गडी बाद. पुन्हा दाखवलं जाते कशा पद्धतीने हा विकेट्स पडलाय. आता बॅग साठी आम्ही कुपन काढतोय. 2 बॅग आणि अजून कूलर बाकी आहे. कूलर बाकी आहे. मॅच कडे वळणार आहोत. 7 धावा 1 गडी बाद. 3 चेंडू टाकून चाललेत. आदरणीय सन्माननीय तुषार चिंतामण चौधरी साहेबांच्या माध्यमातून कुपन काढलं गेलंय. कुपन नंबर 25 कुपन नंबर 25. या लवकर. बॅग आहे. बॅग स्कूल बॅग. कुपन नंबर 25 आलेत का? येतात. या शेखर मात्र येत आहेत का? शेखर मात्र येतात. शाळेत जायची घाई आहे त्यांना, म्हणूनच ते मैदानाच्या आतून येत आहेत. या लवकर शेखर. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर 6, तिसऱ्या बॉलवर विकेट. खूप चांगला कमबॅक विशालचा. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज सज्ज झालाय. धावफलकावर धाबा आहेत त्या 7. आडव्या वापर. चेंडू ऑन साईडला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. लहान मुलं मैदानाच्या बाहेर जा लवकर. याचबरोबर या चेंडूवर मिळत आहे तर फलंदाजी करणाऱ्या संघाला फक्त 1च धाव. या एका धाबणीची धावसंख्या 8. 47 धावसंख्येचा पाठलाग करताना ही सुरुवात आपण बघतायत. 47 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुढचा बॉल डिफेन्स केलं या चेंडूला. 4 बॉल टाकून चालले. धावसंख्या 7. षटकारानंतर कुठेतरी आता थांबवलं गेलंय.
पुढचा बॉल, आता शेवटचा बॉल. ट्राय टू प्लेइंग फ्रॉम द वाडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. आउटसाइड द ऑफ स्टंपच्या बाहेर जास्त निघणारा चेंडू असल्या कारणाने वाईड घोषित केलाय. 1 धाव अंकित. या एका धावणीची धावसंख्या पोहोचली 9 वर. 25 बॉल मध्ये हव्या आहेत 38 धावा. रिक्वायर रन रेट 9.12 चा आता बनलाय. गोलंदाजी चांगली करावी लागेल, सक्षमपणे गोलंदाजी टाकावी लागेल. ओ, बॅटची आतील कडा चाटून हा चेंडू गेला होता पाठीमागे. 1 धाव तर मिळाली. एकाच धावेवर समाधानी होतोय. षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 47 धाव संख्येचा पाठलाग करत असताना देवांश 11 वसई संघाची धावसंख्या, वसई कोळीवाडा संघाची धावसंख्या 1/10. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. थँक्यू डीजे. चला टीम मीटिंग करू नका. मनीष पाटील माझ्यासोबत जुळले जात आहेत. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 37 धावांची गरज आहे. पहिले षटक सध्या तरी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने गेलंय. नाही, फाउंडेशन स्ट्रॉंग आहे, पण हे विसरून चालणार नाही. क्रिसिल जो एक षटकार ठोकणारा फलंदाज ठरलेला होता या डावामध्ये, त्या क्रिसिलला देखील बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय विशाल. त्याचमुळे विशालने देखील कमबॅक केलंय असं नक्कीच प्रतीत होते या पहिल्या षटकाकडे पाहताना. पण आता पुढच्या षटकामध्ये म्हणजे 24 बॉल्समध्ये 37 धावांची गरज आहे. तर पाहूया या पुढच्या षटकामध्ये कुठला संघ हावी ठरतोय. खर तर मोठमोठ्या संघांना अचंबित करणारा संघ, प्रश्नामध्ये टाकणारा संघ म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स नायगाव. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता 37 धावांची गरज. कपिल पाटील नावाचा आणखीन एक अनमोल हिरा गोलंदाजी मार्गावर आलाय, ज्यांनी सातत्य राखलंय. सर्वात जास्त विकेट हॅट्रिक जर आपण बघितलं एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाच्या माध्यमातून खेळत असताना, तर मी सर्वप्रथम नाव घेईन कपिल पाटील या गोलंदाजाचं. तो सज्ज झालाय. 24 बॉल मध्ये 37 धावांची गरज. 9.24 चा रिक्वायर रन रेट बनलाय. यष्ट्यांच्या पाठीमागे शैलेंद्र घोडेकर चांगलं गायडन्स करतो इतर खेळाडूंना. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे. मॅच बनवण्याकरता विकेट्स कमावी लागतील. गोलंदाजीमध्ये 1 ते 2 ब्रेक थ्रू हे झटपट द्यावे लागतील, तरच या मॅच मध्ये परतीचा प्रवास होऊ शकतोय. इनसाइड आउट. फटका चांगला आहे. हा फटका जातो लॉंग ऑफ पट्ट्याबाहेर, सीमारेषे पार. लांब लचक खेचलाय षटकार. बनीची जबरदस्त फटका होता. इनसाइड आउट करून हा फटका निवडलाय. खरं तर कपिलचा हा जो बॉल आहे तो रोटेशन असणारा असतो आणि त्यावेळेस विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न यशस्वी केलेला आहे आणि इनसाइड आउट आयडियल स्ट्रोक खेळला गेला आहे. कपिल जो आउटकटर बॉल हाताळत असतो आणि त्या बॉलला खूप चांगल्या पद्धतीने लॉंग ऑफच्या सीमारेषेच्या बाहेर पटवलेला आहे बॅटर फ्रँकीने. धावसंख्या 1 गडी बाद 16, गरज 31 ची 23 बॉल्स मध्ये. पुढचा बॉल शोध. काहीतरी आवाज आला, मात्र थोडासा आउट स्विंगर बघितला आपण. आउट कटर चेंडू टाकलाय कपिल याने. भरपूर मेहनत घेत असतोय. मेहनत एक अशी सुवर्ण चावी आहे जे बंद भविष्याचे दरवाजे नेहमीच उघडे करत असतंय. जो मेहनत करेल तो पुढे जाईल. पुढचा बॉल पुन्हा मेहनत करताना दिसलाय. जोरदार अपील. बघूया काय घडलंय. अपील तर जोरदार केलं गेलंय. दोन्ही पंच एकमेकांसोबत चर्चा करण्याकरता सज्ज होत आहेत. चांगला बॉल होता. एक्झॅक्टली. आणि पहिल्या बॉलवर जो षटकार खेचला त्यानंतर पुन्हा एकदा ती जाणीव झालेली आहे की मला कुठल्या कारणासाठी आपल्या संघामध्ये निवडलेला आहे. तर एक आयडियल बॉलर हवाय आपल्या संघाला, त्याचमुळे कपिलला निवडण्यात आला होता. आणि त्यानंतर पुढचा बॉल डॉट आलाय आणि त्या पुढचा बॉल देखील तितक्याच चांगल्या दर्जात हाताळला गेला. त्या ठिकाणी 2 पंच रिकन्सिडर करताय. पाहूया निर्णय काय येतोय. ओहो, पंचांचा बोट आकाशाकडे. 2 पंचांनी केली चर्चा आणि ती चर्चा व्यवस्थितरित्या होत असताना मोठा फलंदाज इथे बाद होतोय. एक धक्का दिला गेलाय प्रत्युत्तर देणाऱ्या संघाला. दुसरा धक्का असेल हा. 2 गडी बाद. धावपळकावर धाबा लागल्या जातात त्या 16 धाबा. पण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. टिवरी गावातील
टेनिस क्रिकेटचा महासंग्राम दीपेश स्मृती चषक 2022. सबसे अलग अशी झलक होती टिवरी गावात, सबसे अलग नारी झलक होती टिवरी गावात. असा दीपेश पाटील दादा Thank you. मनात. त्या ठिकाणी रिप्ले मध्ये बघा हलकस त्या ठिकाणी टॉपेज घेऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवला होता आणि म्हणूनच तुम्ही किती मोठ्या संकटात आहात त्याला महत्व नाहीये, त्या संकटाला तुम्ही सामोरं कसं जाता या गोष्टीला महत्व. आणि कपिलने खूप चांगला कमबॅक मिळवून दिलेला आहे एकविरा स्पोर्ट्स नायगावला. अगदी बरोबर. ग्लोव्ज आणि हँडल याला थोडासा स्पर्श होताना दिसला चेंडूचा. गुड डिसिजन. धावपळ कबर धाबा सध्याच्या घडीला लागल्यात 2 गडी बाद 16 धाबा. 3 चेंडू टाकून झालेत या षटकामध्ये. न्यू बॅटर इन ऑस्टिन हा सुद्धा किंमत एकविरा नायगाव या संघाला भोगावी लागणार आहे. ह्या 2च धावा होत्या खरं तर, पण त्या ठिकाणी थोडंसं कॅज्युअलनेस पाहायला मिळाला, त्याचमुळे 2 धावांना 3 धावांमध्ये परिवर्तित केले. फ्रँकी आणि जॅक्सनने धावसंख्या जाऊन पोहोचले 19 वर. 19 रन्स ऑन द बोर्ड. या षटकातील पुढील बॉल हा चेंडूला ऑन साइडला उडवलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. नाही का दुक्का सीधा छक्का. प्रेक्षकाने झेल टिपण्याचा प्रयत्न केला, तो असफल ठरलाय. मिळतंय 6 धाबा. असा दीपेश पाटील दादा आमचा बसलाय मनात. थँक्यू डीजे थँक्यू. 6 धाबणीची धावसंख्या पोहोचली 25 वर. 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 25 धाबा. ओ हो चांगला चेंडू. आता ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकलाय, रिलीज केलाय. 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना देवांश 11 वसई कोळीवाडा संघाची धावसंख्या 2 गडी बाद 25. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 22 धावांची गरज आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. जाण्यानं तुझ्या झालंय दुःख दिनेश भावाला, सोडून गेला दीपेश भाऊ Thank you. टिवरी गावाला. हा सामना तर एक हाती जाणार नाही, कारण आता गरज आहे 18 बॉल्स मध्ये 22 धावांची. बघा आयुष्यात सर्व काही मिळत गेलं असतं तर कमवायची किंमत आणि गमवायची भीती कळली नसती. आणि आता मात्र पूर्ण सर्वस्व पणायला लावायला लागेल एकविरा नायगाव या टीमला, कारण आता हे षटक खूप जास्त महत्वाचं असेल, ज्यामध्ये जास्तीत जास्त विकेट्स आणि कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील गोलंदाजाला. आणि तो गोलंदाज ठरतोय संजित कोळी का ते पाहूया. निश्चितच संचित नावाचा गोलंदाज मार्गावर आलाय. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघ जे मैदान आहे त्या मैदानावर सुद्धा अफलातून कामगिरी करून गेला होता 2 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर यंदाच्या हंगामामध्ये अडणे येथील मैदानावर चांगलं काम त्याचं आपण बघितलं. यंदाच्याच मैदानामध्ये देवेश स्मृती चषक 2021 मध्ये अफलातून कामगिरी करून गेला होता संजित, आणि त्याला हे सर्व काही आठवावं लागेल. त्यांनी रचलेले इतिहास डोळ्यासमोर त्याला आणावे लागतील. 7.32च्या सरासरीने 22 धावा 18 बॉलमध्ये हव्या आहेत. स्ट्राईक इनकडे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला ऑस्टिन. नॉन स्ट्राईक इनकडे फलंदाज आहे जॅक्सन. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. नो बॉलचा इशारा. ओव्हर स्टेपिंग होतंय. 18 चेंडू 22 धावांची गरज होती. आता 18 चेंडू आणि 21 धावांची गरज. प्रीहिट मुक्त फटका खेळण्याची गरज. इथे चुका केल्या जात आहेत. एकतर आपल्याकडे बँक बॅलन्स कमी आहे. बँकेमधील आपले पैसे आपण कसे खर्च करावे हे प्रत्येकाला ठाऊक असायला हवं. म्हणजेच तुमच्या धावा कमी हव्या आहेत. त्या धावा खर्च करण्याकरता तुम्ही चांगलं काम करायला हवं. काटकसर महत्वाची. एलिमिनेशन आता व्यवस्थित नव्हतं. सिलिमिडॉन क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलंय. अशा रीतीने पंचाने तिसऱ्या पंचानं आमंत्रण दिलंय. तिसऱ्या पंचानं आमंत्रण दिलंय. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. जॅक्सन स्ट्राईक इन कडे पहिल्याच धाबे करता बघू शकतात आपण. नॉट आउट.
कारण अगोदरच इथून सुद्धा आम्ही बघितलं, फक्त तिसरे पंच आम्हाला हवे होते. अगोदर रिझन तुम्हाला सांगतोय, या आधीच एसटी एक उद्ध्वस्त झाली होती आणि त्याच्यानंतर चेंडू लावला गेलाय. तरी सुद्धा क्रीज मध्ये फलंदाज सुद्धा क्रीज मध्ये आपल्याला पोहोचताना दिसत. क्रीज मध्ये आपण बघतोय तो पोहोचलाय आणि ह्या आधी सुद्धा पुन्हा आपण जाऊया धावपळकावर. धाबा 2 गडी बाद 26, 18 बॉल 21 धाबांची गरज. 18 चेंडू 21 धाबा, 21 धाबा 18 चेंडू धाब्या आहेत. बघितलं आपण कोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू जातो मिडॉन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकला जातोय. 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्यात. या 2 धावणीशी संतुष्ट व्हावं लागतंय. 2 धावणीची संघाची धावसंख्येत बदल होतोय आणि धाबा लागल्या जात आहेत. 29 धावा 29 धावा. ब्रेक थ्रू शिवाय आता पर्याय नाही. एक्झॅक्टली, विकेट फॅक्टर खूप जास्त महत्वाचा आहे, कारण ऑस्टिन आणि जॅक्सन यांनी एक सावध पवित्रा घेतला गेलेला आहे. 2 बॉल्समध्ये 3 ऑस्टिनने बनवले, जॅक्सनने 3 बॉलमध्ये 7. संजित बॉलिंग ट्रॅकवर तयार. पुढचा बॉल ऑफ ड्राईव्ह आहे, लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली फेकी. आता काय घडलं ते आपण बघणार आहोत. पुन्हा तिसऱ्या पंचानं आमंत्रण दिलंय. दुसरी धाव घेताना पॉपिंग क्रीज मध्ये नॉन स्ट्राईक इनला फलंदाज पोचलाय काय, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तिसरे पंच या ठिकाणी तैनात आहे मॉन्टिक घोडेकर. खूप जास्त व्यस्त आहेत आमचे तिसरे पंच, कारण सामना देखील तितकाच महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. देवंश 11 वसई कोळीवाडा आणि एकविरा नायगाव. जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगते. अमेझिंग मॅच ही प्रेक्षकांच्या दिमितीसाठी, प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी संजितने बॉलला कॅरी केलंय. जरूर पाहूया स्टंपला जेव्हा कनेक्ट करतोय बॉल, पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज येतोय का. खूप चांगलं अल्ट्रा स्लो मोशन पिक्चर आणि पंचांचा डिसिजन येतोय, ही इज आउट. नो डाऊट. आता बघतोय आपण योग्य तो निर्णय दिलाय. फलंदाज आता बाद होतोय. तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलं होतं आणि फलंदाजाला परतावं लागतंय. याचबरोबर आता ही एकच धाव मिळेल आणि या एका धावणीशी धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या 30, 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 17 धावा अजूनही हव्या आहेत. मॅच अजून संपला नाही, मॅच बनू शकतोय. मी करेन. गोलंदाजाला आता चांगली गोलंदाजी करावीच लागेल. आणि ते एक मला पारंपरिक वाक्य आठवलं जे प्रेरणादायी आहे. शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही, आणि तोच प्रयत्न करावा लागेल एकविरा नायगाव टीमला. आणि जो संघ जिंकेल तो टॉप 8 मध्ये पोहोचणार आहे आणि सुवर्ण संधी असणार आहे प्रत्येक संघाला. जे संघ टॉप 8 मध्ये पोहोचतील प्रत्येक संघाला काही ना काही बक्षीस या ठिकाणी मिळणार आहे. पुढचा बॉल 3 बॉल टाकून चालेत. ओ रायसिंग डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी सुद्धा म्हणू शकतोय. एक चांगला चेंडू गोलंदाजाने इकडे रिलीज केलाय. स्टीव्हन नावाचा फलंदाज मैदानाच्या आत उतरलाय. धावफलकावर धाबा 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर आहेत त्या 30 धाबा. 4 चेंडू समाप्त झाले, 30 धाबा धावफलकावर. आता धाबा हव्या आहेत 14 बॉल मध्ये 17. 14 चेंडू 17 धाबा. शॉट ऑफ लेंथ या चेंडूला उडवलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन दिशेमध्ये. 1 बाउंस सीमारेषे पार. दर्जेदार चौकार. फलंदाज वरचढपणा दाखवतायत. 4 धाबा. दादाची डिंपी शोधे मोठे पप्पाला. चला, थँक्यू. आता आपण आता शेवटचा जे आपण चिठ्ठी काढणार आहोत ती असेल कूलरसाठी. 2 बॅग आहेत आणि 1 कूलर आहे. 3 चिठ्ठ्या आपण काढणार आहोत. या षटकानंतर तयार राहायचंय. 3 चिठ्ठ्या आम्ही काढणार आहोत, 1 कूलरसाठी आणि 2 स्कूल बॅगसाठी. धावसंख्या 34. 13 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. हा ऑफ ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धावे करता फलंदाज वेगाने धावतायत आणि पाहता पाहता 2 धाव पूर्ण होत आहेत. याचबरोबर 3 षटकांची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना देवांश 11 वसई कोळीवाडा संघाची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये झाली आहे. ती 36 धावा. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये हव्या आहेत 11 धावा. 12 चेंडू 11 धावा.
चला आपण या ठिकाणी चिठ्ठी काढूया. पहिली चिठ्ठी जी असेल ती कूलरसाठी असेल आणि पुढच्या 2 चिठ्ठ्या ज्या असतील त्या स्कूल बॅगसाठी असतील, अशी आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. पहिली चिठ्ठी जी आता आम्ही काढणार आहोत ती असेल कूलरसाठी आणि पुढच्या 2 चिठ्ठ्या असतील स्कूल बॅगसाठी. आणि ही कूलरसाठी जी चिठ्ठी आहे तो क्रमांक असणार आहे 6161. 12 बॉल्समध्ये 11 धावांची गरज आहे विजयासाठी. 61 नंबरची ही चिठ्ठी असणार आहे. ज्या प्रेक्षकांकडे असेल त्यांनी यायचे आणि ही कूलर हे बक्षीस घेऊन जायचे. आणि पुढच्या 2 चिठ्ठ्या असतील स्कूल बॅगसाठी. 61 नंबर असेल कूलरसाठी आणि आता स्कूल बॅगसाठी 2 नंबर आम्ही काढतोय. एक आहे 78. विनोद दादाच्या घरी परत कूलर आहे, क्या बात आहे. आणि स्कूल बॅगसाठी दुसरा नंबर असेल 48. 48 आणि 78 हे 2 चिठ्ठ्या स्कूल बॅगसाठी असेल आणि 61 नंबर जो आहे तो असेल कूलरसाठी. धन्यवाद. ही कूलरसाठी चिठ्ठी आहे 61. थँक्यू अजय. आपण पुन्हा एकदा कॅमेरा मैदानाच्या दिशेने घेऊन जाऊ शकता. धन्यवाद. भानदासची बहीण आहे मला असं वाटतं. कांता सतीश भोईर, वाह क्या बात है. कालच्या दिवसात भावाला कूलर मिळाला. नाही नाही चिठ्ठी दुसरे कोणाची आहे का? अर्धा अर्धा वाटून घेणार? नाही. पैसे वाटून घेणार? नाही. मुकेत कांताताई आलेत. कूलर साठी आलात. कॅच कॅरी केला या ठिकाणी फलंदाज बाद होतोय आणि मोक्याच्या क्षणाला हा विकेट मिळतोय एकविरा नायगाव टीमला. आणि अजूनही ते संदीप कुमार शर्यतीमध्ये आहेत असंच कुठेतरी दाखवतायत. जबरदस्त फाईट बॅक. संदीप कुमार, आपण जायचं नाही, आपल्याला बोलायचं आहे आज सुद्धा. सौभाग्यवती कांता सतीश भोईर, आमचे वर्गमित्र सतीश भोईर यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी आलं. चंद्रकांत भोईर, काशीनाथ राघव भोईर मैदानाचे मालक, त्यांचा हा कूलर आहे. त्यांना लागलाय. हे बरं झालं. हे तर खूप बरं झालंय. काल मुलाला लागलाय. मुलाला नाही, वहिनीला लागलाय. चंद्रकांत भोईर साहेबांना हा कूलर लागलाय. या मैदानाचे जे मालक आहेत काशीनाथ राघव भोईर क्रीडांगण, हे तुम्ही बघतायत. चला मॅच कडे पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करतोय. धावफळ कबर धावा 36. 6 बॉल बघितला आपण. 6चा रिक्वायर रन रेट. एज लागलंय. स्कोरीज थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू गेला. 1च धाव मिळाली आणि या एका धाबणीची धाव संख्येत बदल होतोय. धाबा लागल्या जातात त्या 37 धाबा. जॅक्सन हा खूप चांगली फलंदाजी करतोय. 9 बॉलला सामोरे जाऊन 17 धाव बनवतोय. एम्ब्रोस नावाचा नवीन खेळाडू मैदानाच्या आत गेलाय. आता स्थिती काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया. 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता. 1 एप्रिल 2022 साली 13 बॉलमध्ये 6 धावा सुद्धा होऊ शकल्या नाहीत. इथे सुद्धा तसाच चमत्कार व्हायला हवा. दर्जेदार खेळ व्हायला हवा. ओ, एज लागलंय. यष्टीरक्षकाच्या मस्तकावरून हा चेंडू पुढे सरकलाय. 1च धाव मिळते. टिचून मारा करायला हवा. श्वास आणि विश्वास हे दोन्ही अदृश्य आहेत. मात्र या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे जे अशक्य गोष्टीला शक्य करू शकतात. नेट टू नेट या ठिकाणी कॉन्टेस्ट पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलवर प्रत्येक धाव गोळा करायची आणि लवकरात लवकर विजय सुनिश्चित करायचा आहे दिवांश 11 वसईल. आपण मात्र एकविरा नायगावचा एक प्रचंड ताकदीचा आणि प्रचंड वेगाचा गोलंदाज निमेश तुम्हाला पाहायला मिळतोय. खूप चांगली कामगिरी आतापर्यंत या षटकामध्ये. पुढचा बॉल हा शॉर्ट बॉल. हा झेल जर झाला तर दबाव येऊ शकतोय. कष्ट करतायत क्षेत्ररक्षक संचित आणि त्यांच्या आवाक्यापासून दूर हा चेंडू असल्या कारणानं 2 धाव फलंदाजाने पूर्ण केल्या. या 2 धाबांची धावसंख्येत वाढ होताना धाबा लागले जातात ते 40 धाबा. आता लक्ष तितकं दूर नाही. 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे. शेवटच्या श्वासापर्यंत हा मॅच पुढे जाऊ शकतोय. 8 चेंडू 7 धावा.
निमेश सामने नावाचा हा गोलंदाजी मार्गावर. ओ चांगला गोलंदाजी, वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून चांगलं क्रिकेट या खेळाडूने आतापर्यंत दाखवलंय. दबाव येऊ शकतोय फलंदाजी करणाऱ्या संघावर. 7 बॉल 7 धावांची गरज. 7 बॉल 7 जबरदस्त कॉन्टेस्ट हा रंगतोय. प्रथमदर्शी वाटलं होतं की सहज सप्पा विजय मिळवेल देवांश 11 वसई कोलिवाडा, पण बॉलिंग मात्र खूप जबरदस्त होते एकविरा नायगावची. निमेश सांदळेकडून खूप चांगला पलटवार. पुढचा बॉल इन दी एअर. गोलंदाज निमेश आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपतोय. आता मजा येणार आहे या मॅचला. 4 षटकांची झाली समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. 5 गडी बाद 40 धावा. 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉल मध्ये 7 धावांची गरज. 6 बॉल रिमेनिंग 7 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण संधी देऊया डीजे मास्टरला. पाटील दादा उजा बसलाय मनात, असा दीपेश पाटील दादा उजा बसलाय मनात. आज नावानं तुझ्या स्थापन केलंय दीपेश फाउंडेशन. सारेच तुझे काढीती मित्र तुझी ती आठवण, तुझी ती आठवण काढीती तुझी ती आठवण. हर्षाली ताईच्या दीपेश दादा बसला या मनाने, असा हा दीपेश दादा होता लाखो दिलाची जान. न्यू बॅटरीन लाखो दिलाची जान. पुन्हा एकदा आम्ही तुमच्यापर्यंत माहिती देतोय. युट्यूबच्या माध्यमातून पाहणारे प्रेक्षक या मॅचला टक लावून बघतायत. एकविरा स्पोर्ट्स नायगाव विरुद्ध देवांश 11 वसई कोळीवाडा हा सुपर 8 मध्ये जाण्याकरता मॅच सुरू आहे. आजच्या लढतींमधील शेवटचा मॅच आणि ह्या मॅच मध्ये सध्या 6 बॉल शिल्लक असताना 7 धावांची गरज आहे. ती देवांश 11 वसई कोळीवाडा संघाला. उद्याचा शेड्यूल सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. एम्ब्रोज आणि ऑस्डन हे 2 अनुभवी फलंदाज यावेळी स्ट्राईकवर आहे. एम्ब्रोज कॅप्टन आहे, ऑस्डन अष्टपैलू खेळाडू. आणि आता मात्र या कॉन्टेस्टमध्ये जवळपास सर्व प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने जुळत आहेत, कारण प्रेक्षकांना अशाच पद्धतीच्या मॅच पाहायच्या असतात. 6 चेंडू 7 धाबा. कष्टाचं वाळवंट पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ मिळणार नाही. कष्ट करावे लागतील. गोलंदाजाला इन दी एअर मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षकाला गुंगारा देतोय. आउटफील्ड वर चेंडू पुढे पुढे जातोय आणि 3 धावा फलंदाज पूर्ण करतोय. ओव्हर थ्रोचा फायदा हा 4थी धाव पूर्ण. असं वाटलं की त्याच ठिकाणी चौकार गेला असता तर बरं होता. मनीची काय म्हणाले या चौकाराबद्दल? धावून काढल्यात या 4 धावा. बघा, देव तुम्हाला सहजासहजी विजय देत नाही, देव देखील तुमची परीक्षा घेत असतो. या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गफलत झाली. खरं तर अमर का जो प्रयत्न, विशालचा प्रयत्न थोडा कठीण होता, पण त्यानंतर आउटफील्ड खराब होती. एकदा वाचवता येऊ शकली असती जर अचूक दर्जाचा थ्रो झाला असता तर. 3 जागी 4 धावा गोळा केलेल्या आहेत आणि धावसंख्या आता कुठेतरी पोहोचले 44 वर. 5 बॉल्स मध्ये 3ची गरज. म्हणूनच देवाने यापूर्वीच म्हटलं होतं की माझ्याकडून मागून मिळणार असेल तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक मी कधीच कमी पडू देणार नाही. याकरता आवश्यकता आहे तुमच्या मेहनतीची. मेहनत कराल तर सर्व काही मिळेल आणि ते मेहनत करताना दिसत आहेत फलंदाजी संघाचे खेळाडू. ओ चांगला बॉल असेल काय? वाईट बॉल. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू. नियंत्रण नव्हतं या चेंडूवर. पुन्हा आता मॅच मध्ये रंग भरण्याचं काम करतोय. धाव संख्या धाव फलकावर 45. 2 धावांची गरज 5 बॉल मध्ये. फिरकीचा जादूगार कपिलला ओळखला जातो. बघा पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. बॉल बाउन्स घेऊन ऑफस्टिकच्या बाहेर जात होता. बॉलला ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नव्हतं. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात होता. जलजीच्या स्वरूपात फलंदाज बाद. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट. हो बघू शकतायत कशा पद्धतीने हा चेंडू टाकला गेलाय. ऑफ ब्रेक डिलिव्हरी. डावी एसटीच्या बाजूला वळणारा चेंडू होता. प्रश्नामध्ये टाकणारा चेंडू होता आणि ह्या चेंडूला ऑन साइडला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयास केला. हवेमध्ये चेंडू असल्या कारणानं झेल टिपला गेलाय. इथे पुन्हा एकदा रंग भरण्याचं काम केलंय. 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये हव्या आहेत 2 धावा. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. या मॅच मध्ये काय पगडा भारी होईल फिल्डिंग करणाऱ्या संघाचा? व्हॉट यू कॅन से?
चायनामॅन बॉल होता हा आपण पाहिलं तर पूर्णपणे रिस्ट मोमेंट पाहायला मिळाले. आता मात्र पुन्हा एकदा ती ट्विस्ट पाहायला मिळते. 4 बॉल्समध्ये विजयासाठी गरज आहे ती म्हणजेच 2 धावांची. पहिला बॉल कुठेतरी खूप महत्वाचा होता, त्यानंतर वाईड बॉल, त्या 2 बॉल्सवर मात्र कुठेतरी तितकासं योगदान पाहायला मिळालं नाही. पण ह्या विकेटने पुन्हा एकदा ती आशा दाखवलेल्या विजयाची एकविरा नायगाव या संघाला. एकविरा नायगाव संघ जर पराभवाच्या छायेमध्ये गेला तर त्यांना आणखीन जास्त अभ्यास करावा लागेल. चुका कुठे झालेत? पहिल्या डावात 2 षटकांमध्ये खूप चांगली फलंदाजी झाली आणि त्याच्यानंतर 3 षटकांमध्ये धावा आपल्याला कमी येताना दिसल्या. चेंडू टाकून चाललेत ते 2, 4 बॉल शिल्लक. 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता 2 रनची आवश्यकता. आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू येतोय मिड ऑन क्षेत्रात. 1 धाव पूर्ण केली. स्कोर इज लेवल. पहिल्या डावातील धावसंख्येची बरोबरी साधली जाते. धावसंख्या धावफलकावर लागली जाते. 6 गडी बाद 46 धाबा. 3 बॉल्स 1 धावांची गरज. अंधार नसता ताऱ्यांना किंमत नसती आणि भीतीमध्ये माणूस अजून जास्त शक्तिशाली होत असतो. ती शक्ती कपिलची पाहायला मिळेल का? पुढचे 3 बॉल्स आयुष्यातले सर्वोत्तम बॉल्स हाताळतील कपिलला. पण मात्र सामना जवळपास सोपा आहे देवांश 11 वसई कोळीवाडा संघासाठी, कारण विजयासाठी फक्त 1 धावेची गरज. अगदी बरोबर. आणि खरं तर कपिल हा जास्तीत जास्त निर्धाव षटक टाकणारा गोलंदाज आहे. मी अनेक वर्षापासून त्याची खेळी बघतोय. असा हा नामांकित असा हिरा 3 बॉल मध्ये थांबवायचे आहेत 1 धावेला. हा चेंडू हवेत आहे आणि अशा रीतीने 1 धाव पूर्ण केली. फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर याच बरोबर विजय संपादन केलाय तो देवांश 11 वसई कोळीवाडा या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम. ₹1000